तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांची जे उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे खूप सारे प्रश्न होते. त्यावर तुम्हाला खरे-खोटे तुम्हाला उत्तरं सांगणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे पैसे तुम्हाला मार्च महिन्याचे तुम्हाला कधी मिळणार आहेत? ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत? जर तुमची के-वाय-सी झाली नसेल, तर तुम्हाला के-वाय-सी करण्यासाठी काय-काय करावे लागणार? हे संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपल्या भावाचं हक्काचं चॅनल आहे. महासरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. तर मनीषाताईंचा एक प्रश्न होता. मनीषाताईंनी काय कमेंट केली, की मला नोव्हेंबर पासूनचे पैसे आलेले नाही आणि जानेवारीचे पैसे पण आलेले नाही. ते ते कधी येणार? तर मनीषाताई, तुमची जर के-वाय-सी झाली नसेल त्यामुळे हे तुमचे पैसे अटकलेले आहेत. तर काही-काही लाडक्या बहिणींचे के-वाय-सी झालेली म्हणजे एकदा त्यांनी के-वाय-सी केलेली पण पुन्हा एकदा त्यांची के-वाय-सी रिजेक्ट केलेली आहे. तुम्ही परत एकदा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमचा फॉर्म नीट तपासणी करा, पडताळणी करा. नंतर पुन्हा एकदा नव्याने के-वाय-सी करा आणि तुमचा हप्ता हा रेग्युलर तुमचा चालू होईल. त्यानंतर पुढची जी कमेंट आहे जयश्रीताईंची, सर नवीन के-वाय-सी कधी चालू होणार आहे? डिसेंबर पासून आता आलेले नाहीत. तर आपले जयश्रीताईंना मी हे सांगतो, की के-वाय-सी करण्यासाठी कोणतीही डेट नवीन आलेली नाही. तुम्ही सरळ-सरळ सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमचा फॉर्म नीट तपासा आणि त्यानंतर तुम्ही जाऊन तुम्हाला के-वाय-सीचा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही अपडेट करू शकता. चला पुढचं जे पाहणार आहोत, प्रीतीताईंचा मेसेज आलेला आहे. 2 महिन्याचे राहून द्या सर, पण 1 महिन्याचे तारखेला वितरण करा म्हणजे लाडक्या बहिणींना कामाला तरी जाता येईल. तर प्रीतीताई, तसं नसतं, की सरकार पण त्यांचं लक्ष देत असतं. त्यामुळे थोडंफार जे लाडक्या बहिणी योजनेची जी योजना काढलेली सरकारने त्यावर पण त्यांना थोडंफार लक्ष द्यावं लागतं. आणि त्यांना दुसरे बाकीचे काम असल्या कारणामुळे ते मागं पुढं थोडंसं होत राहतं. पण लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे वितरणाची जी तारीख आहे ती आजपर्यंत कोणतीच फिक्स झाली नाही. जर एका लाडक्या बहिणीला 10 तारखेला मिळालं, दुसऱ्या लाडक्या बहिणीला 20 तारखेला मिळालं आहे, तिसऱ्या बहिणीला 30 तारखेला मिळालं. अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हे महिनाभर शेड्यूल चालू असतं. संगीताताईंचं एक कमेंट आलेली, अपडेट चांगले आहेत पण वितरण लवकर सुरू करावे. तर ताई, माझ्या हे हातात नाही, हे पूर्ण सरकारच्या हातात आहे. तुम्ही जी कमेंट केलेली ती कमेंट अतिशय खरंच खूप चांगली कमेंट आहे. तर हे जे वितरण आहे हे सरकारच्या हातामध्ये असतं. सरकार तुमच्या जिल्ह्याच्या विभागाच्या बँकांमध्ये ती निधी तुम्हाला पोहोचवत असते. तोपर्यंत तिथे निधी पोहोचण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. जर हे मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली तर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या बँकेपर्यंत येण्यापर्यंत जो पैसा लागतो त्याला टाइम कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे थोडंफार लेट होतं. तर आपण पुढची जी कमेंट बघणार आहोत. अ, तर अर्चनाताईंचा एक मेसेज आलेला आहे. हो सर, वितरण आत्ताच झालं पाहिजे या 2 दिवसात. तर ताई, तसं नसतं. जर आज अपडेट आलेली आहे तर तुम्हाला येत्या 5 ते 6 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होती. ते ते कसं? तर आजपासून सपोज आज आपले म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली. तर ही घोषणा केल्यानंतर ते पैसे 1-2 दिवसानंतर ते प्रत्येक जिल्ह्याच्या विभागाच्या बँक खात्यांमध्ये ते पैसे जमा होतात. त्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ते टाकावं लागतात. याला थोडीशी प्रोसेस असते. त्यामुळे ही प्रोसेस थोडी लांबणीवर जाते. त्यामुळे ही तुम्हाला 10-12 दिवस लागतात. चला, आणि तुम्हाला काय अडचण असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगू शकतात. सर, हे मार्च महिन्याची मंथलीचं चालू आहे तर 15 मार्च तर कधी पैसे मिळणार आहेत? तर आज ताई 15 मार्च आहे. आज तुम्हाला काही पैसे भेटणार नाही. भेटतील तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालेली नाही, त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन 31 मार्च 2026च्या आत आपली के-वाय-सी करायची आहे. आणि के-वाय-सी करताना पण भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अडचण येत आहे. तर अडचण कशी येते? तुम्ही दुपारच्या टायमाला गेले, त्या टायमाला सर्व्हर थोडं डाऊन राहतं. त्या टायमाला सर्व लाडक्या बहिणी सायबर कॅफेमध्ये जाऊन सर्व लाडक्या बहिणी फॉर्म भरत असतात. त्यामुळे ते सर्व्हर थोडंसं जाम झाल्यामुळं तुमचा फॉर्म हा सबमिट होत नाही. तर तुम्हाला कोणत्या टायमाला जायचं? एक तर तुम्ही सकाळी जायचं सायबर कॅफे, नाही तर संध्याकाळच्या टायमाला जा.
हे 2 टायमिंग असे आहे की ह्या टायमाला गर्दी कमी असल्यामुळे हा फॉर्म लवकरात लवकर तुमचा सबमिट होतो. काय काय बहिणींनी 3 ते 4 वेळेस केवायसी केलेली आहे, तरी पण त्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. तर परत एकदा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन म्हणजे तुम्हाला परत एकदा तुमचं केवायसी पूर्ण झालेली आहे का, रिजेक्ट केलेली आहे का, बरोबर आहे, हे तुम्हाला परत एकदा जाऊन तपासायचं आहे. तर पूजाताईंचा असा मेसेज आहे, "सर घरकुल योजनेवर व्हिडिओ बनवा." तर आपण पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे, म्हणजे याचा जे नेक्स्ट व्हिडिओ राहणार त्यावर तुम्हाला घरकुल योजनेची पण तुम्हाला माहिती सांगणार आहे. घरकुल योजनेचे काय-काय फायदे आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सरकार तुम्हाला कशाप्रकारे घरकुल योजनेसाठी पैसे किती देते, कसं देते, संपूर्ण तुम्हाला माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अजून कोणाची कमेंट आलेली आहे, तर अंकिताताईंची कमेंट आली, "नमस्कार दादा, नमस्कार. तर मला डिसेंबर पासूनचा हप्ता आलेला नाही, तर काय करावे लागेल?" तर काही काही तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला साधं सोपं एक सांगतो. सायबर कॅफेमध्ये जायचं, तुमचा फॉर्म अपडेट करायचा. त्या फॉर्मवर तुम्हाला रिजेक्ट केला गेलेला असेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमची के-वाय-सी जी आहे, ती नव्याने करायची आहे. जर तुम्ही नव्याने के-वाय-सी केली, तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली होईल आणि तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला पैसे येतील. हां. गीताताईंचा अजून एक मेसेज आहे. "दादा तुम्ही फक्त खरी माहिती देतात. यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना तुमच्यावर विश्वास आहे. कारण तुम्ही न्याय देता. हे सरकार तर खोटारडे आहे. बाकी सर्वांचे म्हणजेच निराधार व पीएम किसान योजनांचे आलेले निधी म्हणजेच मग लाडक्या बहिणींसाठी यांचा कोटा संपतो का? तसं नसतं ताई. तर सर्व डिपार्टमेंटला म्हणजे सरकारला सर्व डिपार्टमेंट म्हणजे ज्या योजना राहतात त्या योजना त्यांना राबवाव्या लागतात. त्यांचा निधी कसा कुठून आणायचा, कसा आणायचा, किती कोणत्या जिल्ह्यात किती पाठवायचा, कोणत्या विभागात किती निधी पाठवायचा, यावर त्यांना पूर्ण सविस्तरपणे अभ्यास करावा लागतो. त्यानुसार ते निधी पाठवत असतात. तर तुम्ही ही जी कमेंट केली गीताताईंनी, खूप भारी कमेंट केलेली आहे. मला आवडली कमेंट तुमची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनातल्या काही शंका असेल खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.